असा भगवा झेंडा इथे. तर इथलं कोण पाहत असेल ना तर भाई जरा लक्ष द्या, हा भगवा पूर्णपणे फाटलेला आहे. मित्रांनो, सध्या मी आहे घृष्णेश्वरला म्हणजेच वेरूळ गावात. तर ज्योतिर्लिंगाचं दर्शन करण्यासाठी मी त्या आलो होतो, जे 12वं ज्योतिर्लिंग आहे आपल्या इथे. तर इथे मला मागे बघा काय सापडलंय. इथे आपल्याला सापडले शहाजी महाराजांचं स्मारक आणि मालोजी राजांची गडी. तर ती आपल्याला इथे सापडली आहे आणि आता त्याचं इथे स्मारक त्यांचं वर्क इन प्रोग्रेस आहे. पण आतमध्ये जाऊया, काय आहे ते बघूया. आतमध्ये सोडत आहेत, बघू काय आहे आतमध्ये. ते मेंटेन असं वाटत नाहीये. ते झेंडे वगैरे पण फाटलेत भगवा. असा भगवा झेंडा इथे. तर इथलं कोण पाहत असेल ना तर भाई जरा लक्ष द्या, हा भगवा पूर्णपणे फाटलेला आहे. तर स्मारकामध्ये आतमध्ये एंट्री केल्याच आपल्याला इथे कारंजे दिसतात, म्हणजे फाउंटेन दिसतात. तर त्याचं आय थिंक आता मेंटेनन्स नाहीये वाटतं, काम चालू आहे. आणि समोरच आपल्याला दिसतात शहाजीराजे, म्हणजेच आपले छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे. तर त्यांचा इथे पुतळा तुम्हाला दिसतो. तर शहाजीराजे जे होते त्यांनी सुद्धा स्वराज्य उभारणीचा प्रयत्न त्यावेळेस केला होता, पण नंतर तो फसला होता. त्यामुळे त्यांनी स्वराज्य त्यांना नाही उभारता आलं. आणि बाकी सगळं आता इथे सगळं झाडं वगैरे वाढलेली, प्रॉपर असा मेंटेनन्स मला नाही दिसत आहे. तर तुम्ही कधी आलात तर नक्की एकदा भेट द्या. घृष्णेश्वर पासून हार्डली 500 मीटर अंतरावरतीच हे आहे. तर मागे पण काहीतरी आहे, ते आता आपण बघायला ट्राय करूया काय आहे ते. ऍक्च्युली ते काम चाललंय वाटतं, तरी पण इथे आपण जाऊन बघून येऊया. त्याच्या मागे सुद्धा इथे कारंजे आहेत, तर त्याच्यामध्ये पण पाणी सोडलेलं आहे, पण तेही चालू नाहीये. आता काहीसं प्रवेशद्वार आहे, ज्याचं काम अजून प्रगतीपथावर आहे, कारण काम चाललेलं आहे. आणि आतमध्ये ते काहीतरी ती लोक अजून उभारत आहेत, ते त्यांनी हिस्ट्री दिली आहे. आता मी सगळी वाचत बसतो, तो रील मोठं होईल, तर तुम्ही पॉज करून हे वाचू शकता, तुम्हाला इंटरेस्ट असेल तर. मित्रांनो, जस्ट आता हिस्ट्री वाचली आहे मी इथे. तर हे जे गाव होतं ना वेरूळ, तर या गावाची पाटीलकी बाबाजी भोसले यांच्याकडे होती. तर बाबाजी भोसले म्हणजे कोण, तर मालोजी भोसले होते त्यांचे हे वडील, म्हणजेच आपले शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांचे ते पंजोबा होते. तर त्यावेळेस त्यांनी बरीच इथे कामं केली होती. मालोजीरावांची जी गडी होती ती त्याचेही म्हणजे पुरातत्व विभागाला खूप आधीचे, म्हणजे 16व्या शतकातले अवशेष इथे आढळून आलेले आहेत. तर आहे तसं मेंटेन नाहीये बिलकुल. बाहेर भगवा पण फाटलाय, तर थोडंसं लक्ष इथे दिलं पाहिजे. जर तुम्ही कधी आलात घृष्णेश्वराला तर नक्की एकदा इथे भेट द्या.